नजरेवर देवा नजर येते तू लपतेस जमलंय माझं. विश्ल्या बाबा मला एक पोरगी लय आवडल्या. काय सांगतोस? चल बघूया मला आवडते का मग. बुरट्या मला आवडल्या म्हणते. मला लगीन करायचं तिच्यावर. ते आपण चोर आहे, चोरला कोण पोरगी देत नसते लग्नासाठी. फास लागून मरशील बुरट्या. लग्नासाठी पोरगी देत नाही ते असं कसं? मी विचारणार आहे तिला लग्नासाठी. बरं चल, जमतंय का बघूया तुझं. बरं चल. हाय. हॅलो, नाव काय तुझं? माझं नाव पुष्पांजली. फुसफुसांजली? काय फुसफुसांजली नाही, पुष्पांजली. पुष्पांजली? विश्ले असेल करला. काय झालं? अरे हिचं लगीन झालं या. तुला कोण म्हणलं? आता हिचं म्हणले की हिचं नाव विचारलं पुष्पांजली. पुष्पावर लगीन झालं या. अरे बुरट्या, पुष्पांजली एकच नाव आहे. पुष्पांजली असं नाही, मध्ये गॅप नाही. तुझ्या दातात गॅप आहे त्यामुळे तुला सिगरेट गॅप दिसतोय. हा बरोबर आहे आईला. तुझं लग्न झालंय का? नाही झालेलं. नाही झालेलं. मुलं किती तुला? काय? आपलं भाऊ किती तुला? भाऊ 2. आणि बाप किती? म्हणजे बहिणी किती तुला? बहिणी बहीण नाही मला. पण तू कशाला एवढं सगळं विचारतोयस? कारण तू मला आडवतेस. कुठं अडवलंय तुला? आपलं मला आवडतेस तू. माझ्यावर लगीन करशील का? म्हणजे येऊ म्हणणार आहे आता पुढे. हा माझ्यावर लगीन करशील का? घुबडा तोंडाच्या आरशात तोंड बघ जा. आलाय चेपक तोंड घेऊन. बुरट्या काय झालं? जाऊया नका पुरगीच्या घरला. बरोबर चालेल. चल चल. आईच्या गावात सपान पडलेलं वाटतं. काय चल, चल. बघ चल. अरे वय बिया, मला पण एक पुरगी आवडलेला. कुठं आहे रे? ठीक आहे. अरे भुसणार या वासाड्या माझीच आहे ती. बरोबर. ए हाय. हॅलो, ऐक की नाव काय तुझं? पुष्पांजली. पुष्पांजली? आईच्या गावात सपान पडलं होतं. त्या सपनात पण हीच नाव होतं. आता ही माझी इज्जत काढणार. जातो घरला. काय म्हणलास? काय नाही जातो घरला मी. अरे ऐक ना, मला काहीतरी बोलायचंय. काय बोलायचं आहे? गुबडा बिबडा म्हणून माझी इज्जत काढायची आहे काय? अरे नाही रे, मला तू खूप आवडतोस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. असं येऊ म्हणणार आहे आय लव्ह यू टू. हा आय लव्ह यू टू. खरंच? बरं ऐक की बोल ना. माझ्याशी लग्न करशील? करीन, पण त्यासाठी तुला माझ्या पप्पांची परवानगी घ्यावी लागल. कुठं आहे ती थेरडं बोलू बाहेर त्याला? काय? म्हणजे काका आहे तिकडे घरात? नाही तर ते रानात गेलेत. कशाला बोंबला गेलं मी थेरडं राहणार? काय? म्हणजे काय नाही कशाला उन्हात आणच काका कष्ट करत असतील. घरात बसायचं असतं या. बरं ऐक की कॉफी प्यायला जाऊया का आपण? हा चल जाऊया. चालतंय चल. चला मी पण येतो. कशाला बोंबला आहे तुझी राहणार? जा तिकडे मदत कर. चल तिकडे ये ग तू. अडकलं बघ ते. हळूच काढ. तिकडे तू. वैभव, अरे तू मेडिकलवाला पोरगा सारखा बघत असतोय माझ्याकडं. कुठला? ती चौकात मेडिकल वाला आहे तो काय? होय. बरं चालते बघतोच त्याला. तू चल पुढं. मी आलोच लगेच तिकडं. अय पोरा, मला फिट येते. फिटेवरच्या गोळ्या दे. डॉक्टरांची चिठ्ठी आहे का? चिठ्ठीशिवाय देता येत नाहीत गोळ्या. कशाला लागते चिठ्ठी? नाही तशा पिठावरच्या गोळ्या देता येत नाहीत. ए पाय बाजूला घे. फिट नाही आलेली मला. करंट लागलाय. ती वायर कशाला अशी उघड्यावर टाकलीस? मरल की एखादं. साईडला घे. दे लवकर पिठेवरच्या गोळ्या. एकदा सांगितलं का नाही? डॉक्टरांची चिठ्ठीशिवाय देता येत नाहीत गोळ्या. त्या पट्टे का बंद करत होतास? करंट लागला होता नका? बुरट्या करंट नाही, फिट आलेली मला. तुला फिट आणि करंट मधला फरक कळतो का नाही? माकडा वाटला सकाळीच्या. काय बघतायस? थांब सकाळीच्या. माकडा परत बाहेर बघायला नाही. तुमच्याकडे बघतेस मी. काय झालं रे? कोण होता तो? मालक ती जाऊ दे. वायरीत उघड्यावर टाकली असा. त्याला करंट लागला म्हणून मारून गेला तो मला. अरे येड्या, ते खराब झालेली वायर आहे. पुती बांधायसाठी आणले, त्यात कुठला करंट आलाय? खरं काय? होय. हायला फुकट मारून गेला मला. अरे पुष्पांजली, लय चोपलं त्या मेडिकल वाल्या पोराला. बरं झालं त्याला चोपला. सारखंच माकड माझ्याकडे बघत होतं. आता ती माकड कवाच बघणार नाही तुझ्याकडे. बरं चालतंय. उद्या ये माझ्या पप्पांना भेटायला. बरं चालतंय येतो. जाऊ का? हा बाय. बाय. ए विश्ल्या, चल पुरगीच्या बापाला भेटायला जायचं आहे. बरोबर चल जाऊया. पुष्पांजली. पुष्पांजली. आईच्या गावात खुबा मोडलाय फक्त, बाकी काय नाही. ये पुष्पांजली, आलोय आम्ही. या पप्पा. ओ पप्पा. काय का पोरी? हा
अगं पुरी 10 रुपये दे आणि घालूया भिकाऱ्यासनी. अहो पप्पा ही भिकारी नाहीत, हा मुलगा आवडतोय मला. काय मग या शिलूत बरी का करायला लागली ती? अरे वैभव काय झालं? काय जातो आम्ही काय झालं? काय थांब. मी सांगतो काय झालं. त्या बुलट्याने माझी गाडी चोरली, त्यामुळे अशी करायला लागली ती. चोर आहे ती. काय होय होय काय वैभव, मला वाटलं नव्हतं तू असं असशील. अगं सॉरी, माझं प्रेम आहे तुझ्यावर, मला लगीन करायचं तुझ्यावर. तुला जर याचा लगीन करायचं असेल तर माझी गाडी आणि 25 लाख रुपये 4 दिवसात इथं आणून द्यायचं. मान्य आहे का तुला? बर मान्य आहे, देतो आणून. ए चल रे. ए बाय बाय टाटा. ए, जातो येतो. विश्ल्या बाबा, त्या पुरगीच्या बाला द्यायला 25 लाख रुपये कुठं आणू काय कळण झालंय बघ. एक काम कर, त्या पुरीच्या बाला 20 देऊन मार, म्हणजे सगळा विषयच क्लोज होतो. अरे पण 20 द्यायचं कसं? तोंडान द्यायचं. अरे बुरट्या तसं नव्ह, कुठं द्यायचं? घरात जाऊन द्यायचं का बाहेर द्यायचं? कुठं द्यायचं? कसं द्यायचं? बरं एक काम कर, त्याला गाडी द्यायला म्हणून घरला बोलू आणि पाण्यात विष टाकून दे, म्हणजे ती पाणी पिऊन मरतय म्हातार. एक नंबर आयडिया भावा. थांब लागलीच फोन करतो त्यासनी. बोलू. हॅलो मामा, ऐका की. काय रे वैभ्या, बोल. अहो तुमची गाडी न्यायला आमच्या घरला या की. बर आलो लगेच. बर विश्ल्या यायला लागले म्हातार. बरं वैभ्या आलं मग तुझं होणार काय स्वासी सासर. ताण बंद कर बुरट्या. मामा आई जरा तुमची गाडी. बर आता गाडी मिळाली, लवकरच 25 लाख रुपये आणून दे, मग माझ्या पुरगीचं लगेच तुझ्यावर लावून देतो. बर चालतंय. बरं ऐका की, आमच्या घरला चला की थंडगार पाणी पिऊन जावा. बर चालतंय. चल चला मामा बसा इथं, पाणी घेऊन येतो आतलं. बर काय रे, चोऱ्या बिऱ्या बंद केलं लोक आता? हा सगळं बंद केलं पण. हा चांगला आहे. विश्ल्या बाबा, अरे गडबडीत नुसतं पाणी घेऊन आलं, विष टाकायचं राहिलं, विष खिशातच आहे. बरं एक काम कर, तू बस इथं विष टाकतो, मी जरा बोलण्यात गुती होत त्याला. बरं चालतंय. हा बरं मामा, हा बोल की रे. या वर्षी तुमचा ऊस किती टन गेला? 100-125 टन गेला की. होय, किती टनाचा उतारा पडला मग? 2-2.25 टनात उतार पडला की. गावात अरे काय झालं याला? अरे पाणी पी. अरे वैभ्या काय झालं तुला? अरे बघाय त्याला दवाखान्यात दे. काय नाही, किरकोळ तुम्ही जाऊ, आम्ही नेतो दवाखान्यात ने मला बुरट्या. अरे मेलो, दवाखान्यात ने. अरे वैभव काय झालं? विष पेला. विष माता झाली याला पाण्यातनं. अगं हाय आता बरं मला. वैभव, उद्याच्या उद्या 25 लाखाची जुळणी कर, नाहीतर माझे पप्पा माझं लग्न दुसऱ्या मुलावर लावून देतील. म्हणजे कोणावर? माझ्यावर. म्हणजे दुसऱ्या मुलावर लावतील. बर उद्यापर्यंत 25 लाखाची जुळणी करतो, तू काय टेन्शन घेऊ नको. बर जाते मी. बर जा बिंदास जा. हे पुष्पांजली, वैभव एवढ्या रात्रीचं कशाला आलायस? अगं तुझी आठवण येत होती म्हणून आलेलो. बर जा लवकर, पप्पा उठतील. बरोबर कुठं झोपलीत पप्पा? आज झोपली ती. बरोबर चालते. हिदर आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. झापट दिशे. बरोबर जातो. अरे इकडं कुठं? इकडे जा, इकडं. बरोबर जातो. विश्ल्या भावा, 25 लाखाची जुळणी झाल्या. पुष्पांजलीच्या बाल नेऊन देतो, म्हणजे तेव्हा आमचं लगीन लावून देतो. होय, शुभमंगल सावधान. होय चल. पुढे बघून चाल की. ए देख ना तोंडाच्या, तू चाल की पुढे बघून. ए चेपक्या. ए नाळ्या. ए नाच्या. ए डोसक्यात. तुझ्याच घालून बॅग डोसक्यात. काय तुझं म्हणणं? काय तुझं म्हणणं? माझं काय म्हणणं? तुझं काय चालवेन. म्हणणं? ए मी बी चालवीन तुझा. मुक्का घेईन आपलं बुक्की घालेन. ए, जा. ए जा. ए. काय म्हणा तुझं? ए, काय म्हणा तुझं? जातो. ए, जातो. काय वाटलं? घाल. तोंडा बसा दाबा दे. जुमानजी चल. ए चल. झालं चल बुरट्या चल. वैद्या ही बातली घेऊन कुठे संडास निघाला? कुठली? बॅग दे माझी सुकायच्या. बॅग दे. थांब सुकायच्या. ए माकडा, बॅग दे माझी. कुठे घेऊन निघालेस? मेंढवा दाया झाली तुझ्या. कशाला बालटी घेऊन गेलेस माझी? माकडा, तुझी बॅग घेऊन गेलेस. दे इकडे. आता माझी माझं आहे वाटतं. ए जुमानजी चल. सासरेश. ए सासरे बाबा या बाहेर. काय रे? हे बघा 25 लाख रुपये घेऊन आले. उघडून बघा आहे ती का. अरे वा जावाय बापू, मानलं तुम्हाला. हा जावाय बापू परत म्हणा. आधी पुरगीला बाहेर बोलावून आणलं लगीन लावून दे आमचं. अगं पोरी बाहेर ये. हे बघा आणलंय ना 25 लाख रुपये. अय्या खरंच थँक्यू वैभव. पप्पा आता आमचं लग्न लावून द्या. चालतंय पोरी, एकदम धूमधडाक्यात तुमचं लग्न लावून देतो. येस.
जा पुरी जा सुखानं संसार करा. सासरे बुवा टेन्शन घेऊ नका चांगलं सांभाळ तुमच्या पुरगीला. बर बर चल गे ऐक काय झालं पप्पा अगं मुतखाड्यामुळे दुखत असलं म्हाताऱ्याला चल तू. गं बस. काय झालं पप्पा तुम्हाला अगं पुरी जरा डाव्या बाजूला दुखता येईल थोड्या वेळात कमी. जावा तुम्ही. चल चल वैभव शेठ काल तुम्ही किडनी केली का नाही ती एकदम चांगली होती बघा. काय जावय बापू तुम्ही तुमची किडनी करून मला 25 लाख रुपये आणून दिलं. होय सासरी बुवा. खरंच कालची किडनी एकदम चांगली होती. अजून कोणाची किडनी ऐकायची असेल तर सांगा 50 लाख रुपये देतो. काय 50 लाख रुपये? ओ साहेब माझी किडनी काय आहे माझी किडनी काढा आणि मला 50 लाख रुपये द्या. सासरी बुवा तुमची दुसरी पण किडनी काढल्यावर तुम्ही जिवंत राहणार नाही. म्हणजे अरे माकडा माझीच किडनी केली असली.